गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। अर्जुन दादा आम्हाला लय टेन्शन आले। तुला सारखंच कसं टेन्शन असतं बरं? कसं म्हणजे रक्षाबंधन आलंय, रक्षाबंधनला बहिणीला द्यायचं काय गिफ्ट, त्याचं टेन्शन। मला 4 बहिणी तर मी वैतागून गेलो, गेल्या वर्षी काय नाही दिलं मी, हात भरून राहते तुम्हाला। आता तुमचं कसं आहे, तुम्ही एकदाच काहीतरी द्याचाल, पण माझं कसं आहे, मला द्यावंच लागतं गिफ्ट, काहीतरी घ्यावंच लागतं। तुझं बोलणं कसं उन्हाळ्यात पावसाळा असल्यासारखं तुझं काम आहे का? काय झालं? काय झालं? एकटीसाठी एवढा झोपतो मी, चौघीसाठी मला किती झोप आहे का रातून दिवसा? म्हणजे तुम्ही आहे माझं काळीज म्हणून आलो तुम्हाला सांगाय गिरे वारा, आणि तुम्ही बसला तुमचं जुनं सांगत, अरे काय जसा तुकडा माझा। हा अरे सागर हे कोण आले? हे बघ की कोण आले? हा कोण आले? खरंच की कोण आहे? असू दे, येतोय की इकडेच बकरा, कोण असेल ते असेल। आईच्या गावात बकरला का वाटच बघत बसले। चलो रॉकी, हॅलो जेंटलमॅन। ह्याला काय मोठी बिंदू झाला काय? काय सागर कुठला आहे बरे? कुठलं म्हणजे हे काय तुम्हाला माहित नाही वे? ते इमल मावशीचा राकेश, हे राकेश की आहे? बस काम झालं की अर्जुन बस खाली बस। कधी आलाय की? तुला काय अर्जुन ओळखलंच नाही का मला? अरे बस बोलते का नीट बसा की, ह्यांना माहितच नाही। ते नाही रक्षाबंधन म्हणून मला बोलायचं। असू दे लगा सागराला का तू सुद्धा लगा मला नीट ओळख ना? लांब न दिसणार की मग विचारा काय नेमकं कसं काय आलाय? रात्री नाही 12, 12:30, 1 वाजले असेल म्हणलं, कुठं रात्री लोकांच्या दारात जाऊ म्हणलं। फोन तरी करायचा मी येणार आहे म्हणून। लगा फोन बिन असते लगा जगावातून फोन। अरे पण मी येणार आहे, तो अचानकच आलाय। अरे ती तर आश्चर्याचा धक्का असतो ना, पण मला भारी वाटलं। काय लेट बदल केलाय, काय नेमकं काय? अरे आपल्याकडे काम बी तसं स्टँडर्ड आहे आपल्याकडे, तुमच्यासारखं नाही, बुराटगिरी नाही। लगा दुबई मधल्या शहरामध्ये काम कसे असतात माहित आहे का? डबडे जरी उचलले तरी पैसा मिळतो। थांब की काय डबडे उचला आहे का? कोण तू? झपाट्यात कोण म्हणलं? मग सागर म्हणलं इंटरनॅशनल कंपनी दुबई, त्या दुबईत आहे मी। काय करतोय? काय करतो? लगा पागल वाचाल, पागल। माझं जर कारनामा सांगितलं ना, पागल वाचाल तुम्ही। पण मला एक कळलं ना अर्जुन, अरे अर्जुन तुला म्हणतोय सागर, मी नाही काय म्हणलो, सागर म्हणलं। सागर मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय तुमच्याकडे बघून। का? काय म्हणजे काय? लगा जग लगा चंद्रावर गेलं आणि तुम्ही लगा पारावर। मग कुठं गावचा पार सोडून कुठं जायचं? कुठं जायचं? त्यासाठी ना मी 10वी फेल असलो तरी कचकाटून अभ्यास केला
आणि दुबई गाठली दुबई. पण नकली नाही नाही स्वराच्या मनात समजा तीच लगा स्वतःच्या कष्टानं हिमतीव कमावलंय. हा काय त्याला सागर काय म्हणतोय हे बघा सांगतो बरं. मी लगा सकाळ सकाळ उठल्या तुम्हाला लगा त्याग बसायला पाहिजे, तुम्हाला एक हँडल 10-20 एकच तुम्ही. तसं नाही, दुबईत गेलो अशी लगा कारागिरी काम करून दाखवलं. स्वप्न सुंदरी नावाची क्रीमची कंपनी. काय स्वप्न सुंदरी? ब्युटी क्रीम. त्याने काय होतं? बायकांसाठी लेडीज क्रीम. गोऱ्या होत्यात बायका. त्या कंपनीत कामाला आहे आणि त्या कंपनीला माझं काम आवडलं. म्हणले रॉकी सर, मला रॉकी सर ह्या कंपनी आपल्या जगभरात प्रसिद्ध झाली पाहिजे. सागर भारतात का आपल्याला फसवल दोस्त आहे आपला. स्टँडर्ड मी तिकडे दुबईतलं सांगतो तुला. येणार हे असंच करतोय येड्यावानी डोक्यावर पडल्यावानी. ऐक की विषयाची माझ्या वाट लावते सगळे लागा. बरं हा ती सांग. मग त्या कंपनीनं माझ्या कामाची दखल घेतली. म्हणजे रॉकी इंग्लिश मध्ये बोले कळलं काय? काय म्हणलं? हा मग कळलं नाही ते कळतच नाही कोणाला माझ्याशिवाय. की झालं 10वी केक म्हणावं वाटते तुला खाया काय दिलं, तुला कळलं का काय? हाय का? हे म्हणतो तुला वाटत तिथं काहीतरी खायला दिलं. सगळ्याला आवड येते माणसाचं लागा. काय करायचं मग सगळ्याला लिंक माझी दुबईची तुरतोय तो लागा. बस सांग लोक. कंपनीचा बॉस मला म्हणला रॉकी अख्ख्या देशात आपली म्हणजे जगात क्रीम हिट झाली पाहिजे. म्हणलं चालतंय म्हणलं काय देशात काय गावागावात सुद्धा म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले. रॉकी सर काय म्हणले? रॉकी सर मला 10वी नापासून तुला रॉकी सर. अरे 5 झाल्या तिकडे गेलो ना का मी. 5 झाल्यावर गेलो तिकडे मी. म्हातारी बोंबलत होते नापास झालाय. 10वी सुटताना तुला 10 वर्ष लागला सांगाय. म्हणजे लागा ही जी प्रॉपर्टी कमवली काय लागा थापा वाटतात तुम्हाला. मुद्द्याचा आहे का विषय पुस्तक मिळवण्या करायला सांगा. मुद्दा सांगतो तुमच्यासाठी मी काम घेऊन आले. मी दोघाला मी काम आहे. खरं का काय? ह्याला पैकी पण करायला ना डोक्यात क्रीम काढली नाही. पिऊ नको. सांग तर ती कंपनी जबाबदारी टाकली. तुम्ही म्हणजे पूर्ण जगात ही क्रीम हिट करायची. म्हणलं माझ्या गावापासून सुरुवात करणार बॉस म्हणलं. बॉस खुश. रॉकी सर तुमच्या विश्वास आहे म्हणले तुम्ही कराल ती. चालतंय लगेच बुक केलं इंडियाचं तिकीट. आलो रात्री टच क्रीम बी घेऊन आलो. बरं ही कवानी ऐकायची? सांगतो मी काय करायचं. फक्त महिला गाठायची. ही आपल्याला बसती 100 रुपयाला. अरे महिला गाठायला रॉकी भरा टायमिंगला चालाय तू. काय झालं? आणि आज आपल्या मंगळवार बचत गटाची मीटिंग असते की. सगळ्या महिला गोळ्या झाल्या असतील तिथं. लका मग कसली संधी आली लका. आणि तुम्ही जरा कपडे बिपडे चांगले घाला. फायदा आहे ती सांग मला. फायदा म्हणजे काय तवा ही कंपनी आपल्याला 100 रुपयाला देते. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपयाला देणार. मी बी आलो त्यात. आपण 300ला 500ला काय म्हणाल तेवढं विकू शकतो. कसं बजेट बघून पुढचं कस्टमर बघून. कस्टमर म्हणायचं नाही. मोडका तुटका इंग्लिश. कस्टमर ती कस्टमरला द्यायची. अरे आज सगळी मीटिंगला सरपंच मेंबरीन सगळ्या पैशावालेच आहेत. महत्वाचं सांग हप्ता द्यायला आल्यात का घ्यायला आल्यात? द्यायला पैशावाले आहे ती लय. म्हणजे वाटप आहे वाटप. मग का गाव होते एक महिला गाठ. काय झालं जात काय मला नको असं जावं लागेल नाही. ह्याला आंघोळ चिंगोळ घालून कपडे बिपडे घालून ऐका तू मध्ये असला तर काय होता तू आहे ना तुला मी आहे की फक्त माझ्या सगळं हो म्हणायचं. ऍटिट्यूड राहायचं. मी बोलते काय बोलायचं कोणाला ते. तुम्ही जावा पटकन कपडे बदलून या. डबल फायदा आहे ना. हा कुणाच्या घरी मीटिंग आहे. ते ह्याच्यात असते आपले ते सभा मंडपात का लय मोठी. या तिथं मी तू पटकन कपडे घालण्या बाहेर थांबतो तिथं. परदेशी कपडे फायदा डबल आहे ना. अरे फायदा डबल म्हणजे टिबल. बघ नाही ते हे नकली आणि आम्हाला बी नकली नको घालायला. विचार चांगला कर नाही तर मार खायचं खर्च. दादा पटके आता या गावातल्या सगळ्या महिला गोऱ्या होणार. आपला बचत गट छान पद्धतीने चालू आहे. आपला बचत गट चाललाय की 1 नंबरला. पण
मला काय म्हणायचंय, आपण आता हे बचत गट आपला वाढवायचा म्हणलं आपल्याला काहीतरी त्याच्यावर बाबा लोणचं पापड असं काहीतरी घरी व्यवसाय केला पाहिजे ना. हा बरोबर आहे की तुमचं. मग काय तर. ती तर करूच आपण. पण मला लोन भेटते का तेवढं बघा की तुम्ही. माझं तर लोन आता नील होत आले या. मग बघू की भेटत असलं तर. आता तुझा संपत आलाय म्हणलं भेटणारच की तुला. हा माझं तर पण एवढं तुम्ही वाटतं. सगळ्यांनी सहकार्य करायचं. आपल्याला व्यवसाय चालू करायचा लोणचे पापड असं. हा करू की. आणि ते माझं शिलाई मशीनचं बी बघा तेवढं आम्हाला पट्टीशी तेवढं ते मंजूर करून आणा. म्हणजे कसं आधी कुणाची तेवढे 4 झंकर तर मी बी शिकेन. बघू आता आपला व्यवसाय कसा वाढतो काय वाढतो बघू. लगा सागर एक नंबरच लगा पॉइंट हा. किती मिटिंग होत असते होय. मग बरं ऐका मस्त बरं का काय लगा असं पाहिजे. हा मी कसं जरा दुबईत असल्यामुळे काय नाही काय वाजवायला चालली होय कुठं बँड वाजवणी. असं जे नवीन आहे त्याला काय अनुभव आहे वय. जास्त काय बोलायचं नाही बरं का अर्जुन. हो करायचं पगल घाल लका गडबड करून लगा घाल गोगल स्टाईल मध्ये. मी काय म्हणतात हे कुरड्या पापड करायचे हे ठीक आहे. पण एवढं रक्षाबंधन होऊ द्या आता मग आपण हे विषय काढू परत. मग काय तर मला जायचंय बाई माझ्या भावाला राखी. हा मला पण जायचंय. आता सगळ्यांना सगळे जाणार आहेत. हा मग ते झाल्यानंतरच बघू आपण काय व्यवसाय करायचा. बर बर रक्षाबंधन वर आलं ना आपण हे विषय घेऊ. बरं, मी कोणाला घेऊन आल्या? बरं झाली का तुमची meeting? हा, झाली की. बसा बसा. ह्यो पण तरी नवीन आणलाय. हा? तिला ओळखलं नाही वय. नाही बाई, मी तर- ती मला मावशी नाही वय. तिचा पोरगा राकेश रॉकी. ते बाहेर देशात होता ते होय. मी काय ते अध्यक्षबाई माय नेम इज रॉकी राकेश उर्फ रॉकी. नमस्कार. नमस्कार. तर मी सगळं व्यवस्थित सांगतो तुम्हाला. दुबई मध्ये नामवंत कंपनी आहे. ती कंपनी काय करते माहित आहे का, ज्या अशा काळसट म्हणजे काळी तोंड झालेल्या म्हणजे हे आहे ना म्हणजे अशा चेहऱ्यावर तेज नसणाऱ्या हा असे काय म्हणजे डाग वांग असणाऱ्या हा अशा ज्या महिला आहेत त्यासाठी खास क्रीम बनवली. या क्रीमचं नाव आहे रूप सुंदरी क्रीम. रूप सुंदरी ब्युटी क्रीम. बरं का मॅडम, ही जर क्रीम तुम्ही लावली, काळी बाई असू द्या गोरी बाई असू द्या, गोरी बाईचा विषयच नाही, काळ्यात किती काळी बाई असू द्या गोरी पडणार. बरोबर आहे का? हा बरोबर. अर्जुन बरोबर आहे का? हा पण मी काय म्हणते या, काय ही क्रीम तुम्ही आणली या, बर मग तुम्ही का नाही ही क्रीम वापरली? तुमचं तर तोंड नुसतं किर वाजल्यावानी झालंय, काळं भंगार तव्याच्या पाठीवानी. याच्या पाठीवर काय काय हुशार. विचार एक नंबर प्रश्न विचारला यांनी. बरोबर आहे, आमची तोंड काळी का? बरोबर आहे. ह्याचं कारण काय माहित आहे का, ही जी कंपनीने क्रीम बनवली ती पहिल्यांदा महिला वर्गासाठी बनवली, पुरुषांसाठी पण बनवणार आहेत. त्याचा फॉर्म्युला म्हणून पहिला प्रयोग माझ्यावर करणार आहे दुबईमध्ये लॅब मध्ये डायरेक्ट. खरं का काय? महिलांना प्राधान्य. कुणाला प्राधान्य? महिलांना. म्हणून तुमच्यासाठी क्रीम आहे. बरोबर आहे का अध्यक्षबाई? हा काय वहिनी एवढं कंपनीचं मत सांगायला लागले पोरगी त्या रडती दिसत नको आमच्या इथं कंपनीला आणि आम्हाला बी उगाच तयावाल्या करायचं का? काय म्हणतोय मी, मुद्दा पटला ना माझा. गोरवांची क्रीम. ए बाबा हे कशाला हिथं क्रीम आणि हे घेऊन आलाय? तिकडे जा की त्या दक्षिण आफ्रिकेला आमच्या बायांना बरं हिथं याड लावाय आलाय क्रीम घेऊन. हा निघायचं बघायचं तिकडे घेऊन, तिकडे खपवायची ती क्रीम. मग नसती वा तिकडची हिकडची सगळी माणसं गोरी झाली. आमचा बचत गट एक तर चांगला चाललाय. आमचा आता व्यवसाय करायचा आमच्या डोक्यात हाय. आणि हे काय मध्ये चाललंय हे अजिबात तिथं चालायचं नाही. तसं तिकडे काळं कोळसं करायचं, उठायचं निघायचं बघायचं लगेच. काय भेटत असली भाकर कथा नाही सांगायची. अन्याय अन्याय होतोय. आणि या महिलांवर पण लगा तू तर म्हणला होता का बचत गट एवढा इथे नाही. चल अपमान झालाय आपला, अपमान. लोक काय असलं मला वाटलं घेतील. निघायचं जातो जा. काय तात्या बंडाना बोला. काय सासरवाडीला जायचा इशारा असेल आता.
रक्षाबंधनाला नाही होय. अहो तेच सांगायचे तुम्हाला, आमच्या म्हातारीने आम्हाला हैराण केले, मग ती चांदीची मला राखी पाहिजे. अहो, काय म्हणताय? त्या तुमची मंडळी म्हणती चांदीची राखी घालायची तुमच्या मेवण्याला. हा हो आमची तर बायको म्हणती मला काय माहित नाही, सोन्याचीच राखी माझ्या भावाला घालायची. कुठं आणू तुमचं तर राहू द्या दोघाचं बी किरकोळ किरकोळ. म्हणजे माझी बायको काय म्हणती माहितीये का? काय? माझ्या तर भावाला हिऱ्याचीच राखी घ्यायची, त्याशिवाय जमणार नाही आणि रुचूनच बसली या. अगं, आय, 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 माझी तर कंबर शिलकली भाऊ सर. तात्या कसं काय? बघा आता काय करायचंय. त्याच्यामुळे मला घराकडे फिरकूच वाटा नाही, जायला नको म्हणलं तर तोंडच दाखवाय नको. रक्षाबंधन वस्तू आय, 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 अवघड आहे, अवघड आहे. हा. काय करू मग आता? मग घेते मग आता काय करायचं. जमणार नाही. आपल्याला पण नाही जमणार बाबा. तात्या हा, एवढं आपली झेप नाही. खरं ते सांग, तुमची असेल नाही बाबा माझी बी नाही. काय. त्यामुळं बघा काय ते शांत डोक्याने मी तर ठरवलं कुठतरी जाणार, मंदिरात जाऊन बसणार, शांत डोक्याने विचारून ह्यातनं मार्ग काय निघतोय का बघणार. कोण रे येऊ आता? ओळखलं नाही होय ह्याला? नाही ओळखलं. दुबई मध्ये लय मोठ्या कंपनीत लय मोठा साहेब आहे ह्यो. कसली कंपनी आणि कसला साहेब? सांग तूच सांग. त्या दुबई मध्ये रूप सुंदरी म्हणून कंपनी आहे, रूप सुंदरी क्रीम. रूप सुंदरी चेहऱ्याला क्रीम लावायची खास महिलांसाठी. एका तासात फरक पडणार. तासात किती बी काळी बायको असू द्या, म्हणजे लेडीज असू द्या, क्रीम लावली की टाइम लावणी 1 तासात गोरी पान. अर्जुन सांग आपला वट सांग. काय नवीनच काहीतरी आहे काय मिळालं? नवीनच ऐकलो. तुम्ही लावून बघा की कसं काय गोर होत नाही. अरे पुरुषांसाठी नाही ना का ती. हा. आणि हे बघा किंमत एकदम किरकोळ, 500 रुपये फक्त. सर पण तुम्ही चहा पाण्याला बसला तर 1000 रुपये घालवता. अर्जुन बरोबर आहे का? सरपंच साहेब तुम्ही आता मला नाही तो काहीतरी करता, मग घ्या की काहीतरी करा. सरपंच आपल्या डोक्याला किडेत कुठले? आली राखी पौर्णिमा बरोबर. आपल्याला पडलं नवीनच काही. आम्हाला राख्या द्यायच्या घरातल्यांना सोन्याच्या चांदीच्या. रिलॅक्स 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 तात्या रिलॅक्स. सरपंच साहेब हा तरुण बघा, हा तरुण बघा, हा तरुणाबाण तरुण बघा. आमच्या म्हणजे गावात एवढे तरुणीबाण पोरं असताना त्यांच्या हातात काहीतरी द्या. आज युवा तरुण काहीतरी बिझनेसच्या माध्यमातून उतरलेत ना, तर त्यांना सपोर्ट करा. घ्या आमच्याकडनं क्रीमा. होय करा उद्घाटन. 500 मिळतोय तुम्हाला. 500 काय अवघड आहे. हे दुसरं मागं दुखणं घरचं वेगळं आणि वेगळं. आज लगेच गोर होते. आपण घरात आता आली आमच्या राखी पौर्णिमेच्या, आम्हाला सांगतात काय मागापासून वरडतोय ना राखी तुला चांदीची हिऱ्याची सोन्याच्या राख्या आणा म्हणतात भावाला द्यायला घालायला. अरे बाबानो ही जर क्रीम दिली गोऱ्या पडतं मग तुम्ही सांगितलं तर कसं गिफ्ट आणि फिफ्ट. आईला सरपंच आयडिया तर दिली बर का. ए बडनाना तुझी आयडिया गेली चोली तिकडे जाऊ दे मारू दे का. ए तुमची क्रीम आमच्या म्हशीच्या गोट्यात सगळ्या म्हशी गोऱ्या कंपनीच्या तुझ्या सगळी क्रीम खापावतो मी. बरोबर आहे. बरोबर आहे. चला तुम्ही निघा. निघायचं नका गावात. आमच्या रूप सुंदरी क्रीमचा अपमान करताय तुम्ही. गोट्यातल्या म्हशीला निघा निघा निघा. 1 मिनिट थांबू नका. चला अर्जुन इकडे चल. तिकडे काय ही एक दुसरं डोक्याच्या माग थोडं आम्हाला असं कुठं गोर होतं होय तवा. मुळीच नाही. साप खोटेही लय चुकीचं झालं बरं काही. लगा बायकांनी आणि पुरुषांनी आपला अपमान करावा. हो रॉकी आता मला माफ कर गड्या. मला वाटलं गाव सुधारलं असेल, पण गाव काय ते पालत्या घड्या पाणी गाव काय सुधारलं नाही. माझ्यामुळे तुला ताप झाला बाबा, मला माफ कर. सागर कशाला टेन्शन घेताय, आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढूच की. काय मारणार टेन्शन आलं काय मार्ग काढ तुला काय. सांग सागर तू तर समजून.
थांबा थांबा, एक काम करा, फक्त मला साथ द्या. दिली. मी म्हणाल तस. आपचा अपमान करता काय या रॉकीचा? लका आज तागायतला का या रॉकीचा कोणी अपमान केला नाही. आणि या बायका आणि ही माणसं सुद्धा आपल्याला टाकून दिल्या गत. अब देखो आगे आगे होता है क्या. चला. काय करताय वहिनी? दिसा वय काय करते वहिनी काजल वहिनी, काजल वहिनीच नाही हा, का दिली वहिनी? हा. दिसतंय की मला डोळ्यानं तांदूळ निवडताय ती. मग तरी विचारताय. त्याच्याबद्दल नाही विचारत मी. मग रूप सुंदरी क्रीम बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय मी तर अजून नाही विचार केला बर का. कसा विचार करणार तुम्ही? हा? आता मुद्द्याचं बोलू का? सागर बोलू का मुद्द्याचं? बोल की. अर्जुन बोलू का मुद्द्याचं? काय मुद्द्याचं माझ्या तर बायकोला किती फुगावलं तरी माझं त्यांच्यावर लक्ष नाही. हिनं ना त्या अध्यक्षांबाईनं फुगावलं ना. हा बघितलं. आता काय मुद्दा सांगतो तुम्हाला का. हा. तुमच्या तात्या बचत गटात गोर कोण दिसत? अध्यक्षबाई. आता तिला तुम्ही गोर झाल्यानं कसं बघवाल? बघवाल का? नाही बघवायचं. त्यात ह्या वहिनीच्या तोंडावर वाघ आल्या रे. ह्या जर चांगल्या माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय दिसल्या हा. आबरू जाईल ना त्या अध्यक्षांबाईची. खरं आहे की तुमचं अहो. मग आता तुम्ही तर नाव काजल, काजल नाव तुमचं, पण काजळावानी तोंड झालंय तुमचं. बाया काय बोलताय तुम्ही असं? काय बाया बोलताय? हाय तेच बोलतोय. खरं बोलतो चुकीचं बोलतोय मी. खरं आहे. कशा हा? पाहिजे ते मेंबर नाही ते रुबाबदार पाहिजे. रुबाब काहींना काय वाटतंय माहितीये का? हा. माझ्यापेक्षा गोर कोण दिसलंच नाही पाहिजे. सांगितलं की मी ते पहिल्यांदा. हा? म्हणजे जलन होती जलन. आला का लक्षात? 500 रुपये लय येतोय तुम्हाला. 500 रुपये हा? पण नाही 700 रुपये दर वाढला लगेच. क्रीम आता मगाशी तर 500 म्हणला का? तुम्ही. आमचा अपमान करताना कुठे गेलता तुम्ही? तेव्हा नाही का कळले? गोर तर व्हायचं ना, आम्हाला पैसे द्यायला का करू? अहो पण विचार करावा लागतो थोडा. कसला विचार करताय? 700 रुपये दिलं करा. आणि हो का क्रीम नाद बरी क्रीम त्याच्या माईला. मेंबर बाई तुम्हाला काय कमी आहे तेव्हा? 700 मध्ये काय? अहो पण मला मेंबरला विचारावं लागतंय. गोऱ्या झाल्यावर मेंबरला आवडायचं नाही वय अजून. हा? काम करा, फोन पे करा. घ्या, तू उशीर लावू नका लगेच. हा तू काय म्हणते तुला घ्यायची का क्रीम? त्यांचं बी बरा की तुम्ही तुम्हाला नाव घ्यायची. घ्यायची का तुला बी? तिला काय म्हणायचंच नाही. 1 तास लावायचं, रेस्ट घ्यायची, नुसतं घड्याळ लावून टायमिंग बघायचं आणि आणि आपण इथंच आहे की तासाने गोऱ्या झाल्या की आमच्याकडे. बस. खरं आहे का पण? आम्ही फोटो काढून लगेच कंपनीला पाठवणार, आमच्या त्या मेन कंपनीला. हा तासाचा तर प्रश्न. बरोबर नाही तर दुसरंच व्हायचं काहीतरी. कशाला काय होतंय? आम्ही असताना आहे का? आपण कुठं साऊथ आफ्रिका, केनिया, वेस्ट इंडिज मधल्या बायका वऱ्या करून आले मी. पेपरला फुटणार का माझा गोर झाल्या? अयो ब्युटी पार्लरच काढणार तुम्ही. चला दिलं करा. या नंबर हा स्कॅनर देतो. त्यांचं बी मारा. 700 700 किती? 1400. ए किती? ए ना घ्या 1400. 1400. हा हा घ्या स्कॅनर 500. किती मारायचं? 1400. 1400 आलं का? ओके. आलं का बघा? हा. या तुम्ही काय करा, थोड्या वेळानं घरी या. हा ही छोटी आहे, ह्याच्यापेक्षा मोठी देतो तुम्हाला. तेवढ्याच असू द्या. मग मला बी मोठीच. बरं नाही बरं, ही सेम माहितीच देतो त्यांना. बस ओके. हे चला लय आपल्याला परत अजून मोठा बिझनेस आहे आपला. खरं आहे ना पण हे ए गोर? म्हणजे काय डाऊट? चला पेपरला फोटो. ओके. शांत राहायचं, आता काय बोलायचं नाही. फक्त क्रीम लावायची 1 तास. ओके. तोंड धुवून लावायची बा. हो हो हो. हळू. तुला राहू दे मी परत. आता बघ मी गोरी होईल, पांढरी होईल. माझ्या नवऱ्याचं असं सरप्राईज देणार आहे ना बघ मी. दिवस बाहेर दिसेल मी. तू पण घे संध्याकाळी क्रीम तेवढी. हा पैसे पाठवलेत आपण त्यांना. करू आपण दोघी बी. आता बघ मी भावाकडे जाणार आहे नक्की ना. हा काय सांगत? आलो की तुमच्याकडे.
काय माझ्याकडे काय कसलं डुप्लिकेट सामान वापरते ते हे पैसे देऊन आणले तर कसलं पैसे हा ह्याच्यामुळे तर काय बोलायचं आपण ह्यांना वेगळंच वाटणार काय की काय वेगळं वाटतंय बघा तुम्हाला चुकतंय काही हा एवढी नामांकित कंपनीची क्रीम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुम्ही त्याच्याकडे लक्षच द्याय नाही हा असं असतं वय कुठे काय लक्ष द्यायचंय हा सगळा अंदाज आम्ही तिघांनी मिळून काढला अर्जुन हे बी होता हे बी होता वय सागर बी होता आम्ही जरा सर्च केलं सर्च की अध्यक्षबाईनं काय विरोध केला तुम्हाला क्रीम घ्यायला सर्वे केला आम्ही सर्वे ती बी पोंग वाजवून सगळीकडे ऐकू येतोय का सगळी पोरं फिरवले जागा व्हायसाठी बायकांना ही क्रीमवाले आल्यात क्रीमवाले आल्यात तुमचा पोगा असती वय आमचा पोंगा म्हणजे आमच्या पोंगावाला आहे पोरं कामाला लावले तर आम्ही 10,000 रुपये देऊन हा होय महत्वाचा मुद्दा असा आहे सागर का सांगू पटके सांगू का सांग पटक्याने बाबा तू म्हणला म्हणून डिरिंग करतोय मी सरपंच बाय आपल्याच आहेत आपल्या शब्दात पुढे नाही जाणार अरे सरपंचीन बाई म्हणजे गावची शान आहे गावचा मान आहे आणि ह्या त्यांच्या मैत्री त्यांचा अभिमान आहे टाळ्या दोघे कशा दिसल्या पाहिजे रुबाबदार हे कसल्या रुबाबदारांनी हाय ती पण यांचं स्किल वापरत नाही ती सरपंचीन आई असून सरपंचीन बाई असून अध्यक्षीन बाईच्या ताटाखालचं मांजर आहे कोण म्हणलं असं कोण म्हणलं गाव सगळं म्हणता येईल गाव म्हणताय पाच दिवशी निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे होता की चला सरपंचीन बाईनं सांगितलं ना क्रीमा घ्यायच्या तर घ्यायच्या पण त्याच्या मागे तिला काहीतरी वाटलं असेल म्हणून ती म्हणली असेल ना पण मला घ्यायचीच होती बरं का कशाच घ्यायची होती तिला काय वाटलं तीच सांगतो तिला काय मला एक गोष्ट सांगा अख्ख्या तुमच्या बचत गटात दिसायला गोर कोण आहे रंगानं अध्यक्षांबाईच आहे बस बरोबर आहे का बरोबर आहे की अध्यक्ष मग कशी यांना परवानगी देईल सागर सरपंचीन बाईने जर मनावर घेतलं की गावात सगळ्याला ह्यांच्या वाढदिवसा दिवशी ही क्रीम वाटायची काम ओकेच काय रे ह्यांच्या तोंडाकडे बघून ना अक्षरशः धडका घेऊ वाटते ते मला काय हो का एवढी भारी क्रीम आली आपल्या गावात माणूस घेऊन आलाय दुबईवरनं एखादीनं पाठदिशी घेतली असती आणि त्या तिथून त्या अध्यक्षीनबाईच्या पुढे तोंड घेऊन मिरावलं असतं खरं खोट आहे ओके सेट काय तुम्ही म्हणताय आता घेतील ते बघा लगेच पैसे सरपंच बाईच्या मनाचं कोण मालक आहे ह्यांच्या तरी त्यांना कळलं पाहिजे की जळती त्यांच्यावर कोण त्या अध्यक्ष बचत गटाची तिला वाटते की लवकर हे गोऱ्या झाले तर माझ्यावर गोऱ्यानं अध्यक्षपद घेतले आणि किती स्वस्त लावली ती क्रीम 500 रुपये फक्त हा माझं मत आहे ह्यांनी बघ ठाम मनानं निर्णय घेतला पाहिजे की आत्ताच घेणार म्हणून बस आपल्याला घेऊनच नाही घेतेच की मी आताच आणि आकाच बॉक्स घेते सगळ्यांनाच वाटते माझ्या बर्थडेला तुम्ही म्हणला तसा स्वतःच बघा आधी हा बॅनर लावूनच वाटते तुमचा अगदी असा फोटो टाकून द्या आमचा नका फोटो लाव कटआउटला तुमचाच गोरा झालेला फोटो लावा बरोबर का चुकी मग एक नंबर बरं ऐका चला दिलं पैसे पटकन लय जरा पुरं पुंग वाजवत गेले ते पुढे एक द्यायचे ते हा द्या मला पडदिशी ही काय काय 500 म्हणला ना तुम्ही अयो सांग 700 कशामुळे सांग रेट वाढलं म्हणजे तिथं आमचा अपमान करताना तुम्हाला बरं वाटलं हाकलून दिलं मग लगेच 200 वाढवलं वय गोर व्हायचंय गोराचं औषध व्हायची कशाला प्रेस करते घ्यायचं असलं तर आपल्याला गिरायक म्हणता ना देऊन टाक 700 रुपये परवडत असलं घ्या तिथं सरपंच बाई म्हणतात मला आणि माझ्याकडे काही कमी नाही माझ्याकडे गुगल पे फोन पे सगळं आहे त्यांचं काय नाही का तुम्हाला घ्यायची घे की बाया पडदेशी घे बाया पडदेशी घे काळ वाटोळा आधीच तोंडाचं झालं काय राहिले व्हायचं अगं घे बघा नंतर काय झालं तर अगं घे पडदेशी आम्ही 700 सांगतो 500 अहो करते की मी गुगल पे मला काय कमी समजतं काय गावची सरपंच नाही की लगेच गुगल पे करते गुगल पे आणि मग स्कॅनर घ्या तिथं बघू. सेम टू सेम हिशोब असतो आमचा हा हा हे बघा झालं बघा ओके डन ओके आलं का आलं चल तुम्हाला 1 तासात गोर होणार किती 1 तासात टाइम लावून हा. बघा
कंपनी सेमच आहे बरं का, फक्त पॅकिंग उचे लोक उची पसंत. कळलं का? हा. घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. गुरु होणार ना मी तसं. वाच का कटाउटला फुटू कटाउटला गोरी गोरी पान फुलासारखी छान. असं लागलं यार, काय बोलत नाही काय ना, मुख गिळवून ह्या कसं लागा बिझनेसमॅन व्हायचा. त्याला बंद करून टाकायचं. पोंगा वाजला. चला निघा पाठदिशी आजच मी जावं तिथे. चला लवकर लवकर. पाहिजे काय करते की तुम्ही दिली रॉकीने क्रीम दिली मारायची. कोणी? रॉकीने क्रीम ओके. दिली. अरे काय थांबा 2 मिनिटं. येऊ का? हो हो ये. बेस्ट ऑफ लक. गोरी गोरी पान फुलासारखी छान. आता बघ मी गोरी पानच होणार का नाही, आणि तिला दाखवते अध्यक्ष बाईला काय स्वतःला गोरी समजती, मी कशी गोरी पान होती ती दाखवती. होय सरपंच बाई, आपण दोघी मिळून लावू आणि जाऊ तोंड दाखवायला गोर गोर. आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. आता गोर होऊन दाखवते अध्यक्ष बाईला. होणार ग मी गोरी होणार ग. आता फक्त 1 तास. हा मग एकदम गोरी पानच होणार मी. तेव्हा आराम करते. आता ते कुठलं रॉकी का सॉकी, त्यांनी सांगितलं होतं एकदाच क्रीम लावायची होती, पण मी त्याच्यापेक्षा हुशार. मी 2दा क्रीम लावली आणि त्या अध्यक्ष बाया असली जी जळ कुठली ना ती देखणी म्हणून तिला वाटतं कोणी देखणं दिसूच नाही. आता मी रूप सुंदरी क्रीम लावून असली जी भारी चमकत असेल ना, आमचं नंबर तर येडच होईल बाबा. काय झालं हे? झाला त्या माणसाचा, त्या सागरचा आणि त्या अर्जुन दादाचा दरवेळेस काही ना काहीतरी कटकट घालू. आता काय तोंड दाखवू मी गावात जाऊन, त्याचा मुर्दा बसायला किरडीवाल्याचा. बघते त्याच्याकडे आता. बाई आता 1 तास झाला असेल. बघते माझा चेहरा आता माझा गावात ना कटावटच लागणार, इतकी मी गोरी पण दिसणार. हा काय झालंय माझ्या चेहऱ्याला? कशाची मी गोरी? अरे कार पडली. अरे देवा, आता कसं कोणाला कान दाखवू मी? काय झालंय माझ्या चेहऱ्याला? ग बया, काय रे देवा, आता काय करू मी? नवरा आला त्याला तर तोंड कसं दावू मी? मरू दे. ओरखलं का नाही तुझं जायचंय आपल्याला? उरकते की. आता काय करू? का हो, काय पाहिजे का तुम्हाला? अरे उरक ना तू कधी जायचं? अहो जायचंय की, आवडतीच माझं. परत म्हणजे आणखी उरकलं नाही तुमच्यामुळे झालं असं. अहो आवरले. आणि असं काय करते? अहो काय नाही, ते मी सकाळी भविष्य वाचलं मोबाईल मध्ये, तुमच्या नावावरून आलत की आज जर मी तुम्हाला चेहरा दाखवला ना तर तुमचं लय वाटोळ होईल बाबा, तुमचं सरपंच पदवी जाईल. आणि जर तुम्ही माझा चेहरा नाही ना बघितला तर तुम्ही पुढच्या वर्षी ना आमदारच होणार बघा. खरंच आमदार होणार? अहो मग काय. काय बोलती? अहो खरंच तर. मग काय तुझं तोंड बघायचंय तेव्हा? आमदार झाल्या बघील की मग मी तुला. होय होय. मग काय करू मी? जावा तुम्ही. जा तू, मग आमदारच होणार मी आता. कशाचा आमदार आणि कशाचा झाला ह्या थोबाडाचा, कुणाला दाखवू काळ तोंड आता? तरी मी तुम्हाला सांगत होती, झाल्यात का नाही डांबरावानी तोंड बघा. सांगत होती का नाही तुम्हाला गोरं व्हायचं होतं? सरपंच बाईंना म्हणलं होतं मी घेऊ का नको. मी तुला बी म्हणलेलं की जया, घेतलं सारं तोंडाचं वाटोळ करून बघा आता. अगं पण मी काय बी सांगितलं तुला घ्यायला, तोला कुणी घ्यायला सांगितलं होतं? आली माझ्यावरच. आणि मला आता ते घाऊ दे तर मुर्दा त्याला सांगशी कस काय. चला हुडकू, चला जाऊ. लय आज बिझनेस इतका मोठा झाला माझ्या तर जवळजवळ ना 40 क्रमा गेला की 700. काय 40 तुमच्या घालून बसता? तुमच्यापेक्षा मी लय धंदा केला. मी तर आता BMW घेणार. पुढे कुठं चालला? गाडी यायची आधीच. BMW तुझ्या किती गेल्या? माझ्या लय नाही, मग 250 गेले. मग तू ह्याच्या आधी BMW घेतोय? एक नंबर काम आणलंय तो.
एक नंबर होय ना? पैसाच होणार आहे नुसता. आता मी काय म्हणतोय ऐका, आता ह्या गावात लयच कामाला झाला म्हणजे लयच गोऱ्या ह्या गावातल्या करून उगा काय बाहेर गावात बी आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. सगळीकडे पोचल्या पाहिजेत खेडे हा गावात हा हा आपल्याकडे. हा होय होय आता दुसरं गाव घेऊ फाट दिशी. हा हा चालतंय. आजच निघू. आवाज अध्यक्षांबाई चौकाची कळ तोंडी बघा की आमचं तोंड करून माकडावानी कशी बसले ती. चला त्यांच्या चला त्यांचा जा झाला त्यांचा. आमच्या गावात अरे बाया का पळत आल्या तिकडं? अरे इकडं ये इकडं कुठं हेप तिकडे बघतोय. हा तोंडाला तर कळ लागले त्यांच्या. आपल्या साहित्य हा आपल्या नाही इकडे ते बोला. आपण लय खुश आहे. काय भानगडे? ए तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना खायला. काय बोलता? बायको आमची म्हणाल ना ते शब्द खरा ठरतो. असं काय बोलली बायको तुम्ही? आता ही सरपंच पण छोट ही सगळी गावातल्या लोकांना देऊन टाकणार मी. आता रे देवा. आमदार होणार आहे आमदार. या तोंडातनं शब्द आला ना तो खराच ठरतो आजपर्यंतचा. तात्या हो तर व्यवस्थित आहे का बघा? काय आजारी माहित, बिजारी? काय सांगू शकत नाही बा. काहीतरी बडबडते तू. हा अहो तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला काय खायला पियाला किती मजा करा सरपंच देणार. सरपंच तिकडे काहीतरी गोंधळ झालाय बघा. अरे कोण आहे काय चला भानगड? चला बघा चला बघा. बरं. काय 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 झालंय? काय काय झालंय काय काय झालंय? काय सांगायचंय तुम्हाला काय झालंय म्हणून? अहो ते रॉकी दिसला का तुम्हाला? ही कोण आहे? रॉकी रॉकी गेला की इकडं? ती सागर नाही होय. काय बोलताय? दिसला होय? मग काय आमची बघा तोंड बघा कशी दिसते. कुठून दुबई वरून क्रीम आणली होती म्हणा. हा. आणि आमच्याकडून 700 अहो, रुपये त्यो आमच्याकडे बी आलता की हा. आम्ही त्याला गावात आणि हाकलून बघा लावला होता. आमचं. तुम्ही घेतली आणि लावली होय. आम्ही हाकलली. आम्ही नका हाकलली घेऊ त्यांना. नका घेऊ म्हणत होतो तरी मी घेतली आणि तुम्ही लावली म्हणल्या तोंडाला. अहो आम्हाला काय माहिती होतं, आम्हाला वाटलं तिकडून दुबई वरून आणलंय ते. अंडी म्हणल्यावर आम्हाला आता आता पोरं व्हायची लय हौस होती ना आम्हाला म्हणून ही थोबड काळे केलं. चला आपण त्यांना बघू. चला, 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 चला. काय झालं हो? थांबा हो, सगळे बरं थांबा म्हणलं. काय काय का मारा लागला? काय हे आमच्या बचत गटातल्या महिलांच्या तोंडांचं करून ठेवलंय काळी कुठोय. रॉकी का फेकी हा. ती काय बायको माझी काळी काळी झाड करून ठेवली या. हा तुमची बायको कशी? आता काय काय अवघड आहे की आता कशी जायची माहेर राहिली ती राखी बांधायला. हो का व्यवस्थित सविस्तर सगळं सांगतो अध्यक्षांबाई. ह्यांना क्रीमा दिल्या आम्ही तिघानं. इकडे ये मोर तोड कुठं झपडत सगळ्या क्रीमा दिल्या आम्ही. ह्यांनी काहीतरी गोळ केलेला दिसतोय. मी एक वेळाच लावा म्हणलो होतो. तुम्ही सांगा बरं इमानदार किती वेळा लावली? 2 वेळा लावली मी. बघितलं अहो पण मला वाटलं म्हणजे लावायची होती किती वेळा? एकदाच लावायची ती नियमाचं उल्लंघन केलं बरं ती जाऊ द्या. पण आता माझा नवरा एटक बिटक येऊन मेला तर मला ती तुमचं चुकी आमचं काय. आणि हे बघा अध्यक्षबाई सगळ्यात महत्वाची गोष्ट सरपंच तुम्ही बी ऐका. ह्यांच्या अयो ही मोर ह्यांच्या चेहऱ्याला ही क्रीम मी जी दिली रूप सुंदरी क्रीम ही मॅच झाली नाही. ह्यांची तोंडच खराबलेली आहे ती पहिल्यापासून. नीट बोलायचं तोंड सांभाळून, हा. नाहीतर ही चप्पल बघितली का? हा कुठली पॅरागॉन नाही बर नाही ऐका थांबा. हा, काय काय पण आम्ही गावात हाकलून लावलं होतं ना तुला. हा. तू तिघांना बी गावात इकलीच कशाला आमच्या तू आमच्याकडे आलं तरी तोंड घेऊन आम्हाला गोरवायचंय म्हणून. काय रे, हो का? सांगितलं होतं ना एकदा येऊ नको म्हणून गावात. तुमच्या गावात आपलं गाव नाही मग तीच एक अरे येऊ. चटपट डोळ्याला फिरलो मी. बाहेरचा हा. माणूस आहे. अरे बाबा पण मला राखी बांधायचंय भावाकडे मी असा थोबाड घेऊन जाऊ का मी? म्हणजे गावात आता आलो उद्या आलो मग आलो. काय करू मी? सागर भाऊ इथं जाऊ दे बाहेर आले, पण तुम्ही तर आहे की गावातलं. हा तुम्हाला तर अक्कल असो का नसो. अहो आता मला बी इकडे या, वाटत इकडे या. खूपच छान असलं तर ऐका. या बायांचा कालवा काय सहन व्हायचा नाही आपल्याला. तुम्ही जरा शहाणं सुटते सरपंच आहे. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा जरा आमच्या बाजूला पटला असं. ओके काय काय फसर करताय का? आबा, कालवा करू नका. सरपंच या नात्याने मी सांगतो काही झालं ना बर का तर ह्याला मारून हाणून काय उपयोग आहे का? हा, बरोबर. आले ते झाले तुमची काळी तोंड. बरोबर आता काय करा माहिती का? त्याला एकच पर्याय सांगतो मी. तुम्ही आता काय करा थोडंफार स्वच्छता करा तोंडाची
आणि ह्यांनाच भाऊ म्हणून ह्यांनाच राख्या बांधा, तुम्ही माहेराला जाऊ शकत नाही असली काळी तोंड घेऊन. मग काय तर हा? आणि आमचं ते 700 रुपये घेतलेलं तर गेलं म्हणायचं गंगेला मिळालं. कुठे गेलं? धावून झडती घ्या यांची. बरं बाबा एक काम करतो आम्ही, ते 700 रुपये आम्ही त्याच्यात देऊन टाकतो तुम्हाला. बस 1000 रुपये दिले पाहिजे तुम्ही. दिलं काय तोंड करा. हे आपलं फ्रेश व्हा. चला चला गरजेचं नाही. चला चला सगळे चला 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 सगळे चला चला. काही रूप सुंदरी आपल्याच अंगलूट आली की. आपल्या कशी आली अंगलोट ह्यांना सूट झाली नाही. म्हणजे ही क्रीम त्यांना मॅच झाली नाही. सारलो उद्या दुसऱ्या गावात. दुसऱ्या लगेच जायचं, थांबायचं नाही लगेच. धरा. गिफ्ट आणलंय का? मग बघू एक मग. थांबा बघा कॅपल बांधा. माझी झाली की बांधून? झाली का? हा ताट ठेवा खाली, पाया पडा आमच्या. बरं जागेवर पडलं तर चालतंय. बघा त्यांनी बांधली बी नाही अजून, उगाच गिफ्टची काय. ओके ताट ठेवा बरं खाली. सागर, अर्जुन, आता बेस्ट पैकी ह्यांना गिफ्ट देऊ. या जवळ जवळ या दोघी. डोळे दाखा, डोळे दाखा. डोळे डोळे आहे का गिफ्ट? हा हा. मग गिफ्ट कसं घेणार? कसं डोळे कसं दाखवा नुसतं ना. डोळे दाखा, हात पुढे करा, आम्ही गिफ्ट देणार. हा दाखले का डोळे? हा आता डोळे उघडा. आता ही क्रीम कशाला? आता ऐका, इथून पुढं ही क्रीम वापरायची नाही. दिशा उजळल्या चारी, गाजा बाजा सारा बिलबिल चालू झाली. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ.